नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना संदर्भातील 25 जून 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत. निधी मंजुरी असेल, लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान असेल किंवा नवीन अर्ज, पडताळणी प्रक्रिया आणि शासनाच्या महत्त्वाच्या निर्णयांबाबत आता संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके. आता संजय गांधी निराधार योजना, जी ही योजना आहे ती राज्यातील निराधार व्यक्ती, विधवा महिला, दिव्यांग नागरिक, अनाथ मुले आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबवली जाणारी महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक सहाय्यसुद्धा दिले जाते. आता या संदर्भातली पहिली अपडेट आहे ती म्हणजे की योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे अनुदान वितरण प्रक्रिया अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. ओके. त्यासाठी आता सरकारने स्पष्टसुद्धा केलेले आहे की पात्र लाभार्थ्यांना नियमित आर्थिक मदत सुरू ठेवण्यासाठी आवश्यक जो निधी आहे तो उपलब्ध करून दिला जाणार आहे. आणि महाराष्ट्र सरकारने 2026च्या पुरवणी मागण्यांमध्ये संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग आणि इतर पात्र लाभार्थ्यांसाठी 1874.38 कोटींची निधीसुद्धा आता तरतूद केलेली आहे. यामुळे आता लाभार्थ्यांना अनुदान वितरणासाठी आर्थिक पाठबळसुद्धा मिळणार आहे. ओके. तसेच आता लाभार्थ्यांनी आता करायचं काय, कोणत्याही अफवांवर त्यांनी विश्वास ठेवू नये. आता DBT संदर्भातील एक महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजेच की योजनेचे अनुदान हे जे आहे ते थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केले जाते. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी स्वतंत्र निधीची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. म्हणजेच की यामध्ये निराधार, विधवा, दिव्यांग आणि इतर पात्र लाभार्थ्यांना नियमितपणाने आर्थिक मदत देण्यावर भर देण्यात आलेला आहे. नियमित म्हणजे त्यांचा कोणताही महिन्याचे जे पैसे आहेत ते रखडले जाणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. ओके. तसेच DBTबद्दल तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंच. ओके. योजनेचे जे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येतात DBTद्वारे. ओके. म्हणजेच काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हे जमा केले जातात. त्यामुळे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. जर आधार लिंक नसेल तर अनुदान जमा होण्यास अडचणी येऊ शकतात मंडळींनो. म्हणून तुम्ही हे गोष्टी करून घ्या, लिंक करून घ्या तुमचं जर नसेल आधार कार्ड बँकेस लिंक. ओके. आता नंतरची अपडेट म्हणजे राज्यात नवीन अर्जांची जी छाननी आणि पडताळणी प्रक्रिया आहे ती देखील सुरू आहे. जिल्हा स्तरावर अर्जांची तपासणीसुद्धा केली जात आहे. ज्या लाभार्थ्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत आणि जे पात्रता निकष पूर्ण करतात अशा लाभार्थ्यांचेच फक्त अर्ज मंजुरीसाठी पुढे पाठवले जातात. ओके. तर मित्रमंडळींनो, जर तुमचा अर्ज मंजूर अजून झालेला नसेल तर तुमची कागदपत्रे पूर्ण आहेत का ते एकदा तुम्ही नक्की तपासून घ्या, कारण अपूर्ण कागदपत्रांमुळे अनेक अर्ज प्रलंबितसुद्धा राहतात. ओके. तसेच आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वाढीव मदतीचा लाभ सुरू आहे. पूर्वी राज्य मंत्रिमंडळाने दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मासिक आर्थिक मदत वाढवण्याचा आता निर्णय घेतलेला होता. त्याचा लाभ आता पात्र लाभार्थ्यांना सुद्धा मिळत आहे. ओके. आता लाभार्थ्यांनी काय तपासावे या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला सांगेल. ओके. आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे आता ती म्हणजेच की मी तुम्हाला आताच सध्या जी सांगितली त्याबद्दलच. पूर्वी शासनाने दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आर्थिक मदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता आणि या निर्णयाचा लाभ जो आहे तो आता पात्र लाभार्थ्यांना सुद्धा मिळत आहे. त्यामुळे अनेक दिव्यांग कुटुंबांना आर्थिक आधारसुद्धा मिळत आहे. आता काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या पात्रतेची जी तपासणी आहे ती पुन्हा सुरू केलेली आहे. यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र असेल, आधार लिंकिंग असेल, बँक खाते तपशील असेल आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपली जी माहिती आहे ती अपडेट ठेवणे, अद्ययावत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्ही कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्यात ओके त्या पाहूया आपण. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते एकदा चेक करून घ्या. तुमचे बँक खाते सक्रिय आहे का म्हणजे चालू आहे का ते एकदा चेक करून घ्या. उत्पन्न प्रमाणपत्र वैध आहे का ते एकदा बघून घ्या. अर्जाची स्थिती जी आहे ती अप्रूव्ह आहे का ते एकदा चेक करा. मोबाईल क्रमांक अपडेट आहे का ते एकदा चेक करा. या सर्व गोष्टी तुम्ही वेळोवेळी तपासत राहा. आणि मित्रमंडळींनो, संजय गांधी निराधार योजना जी योजना आहे ती राज्यातील लाखो गरजू नागरिकांसाठी मोठा आधार सध्या ठरत आहे. नियमित अनुदान, नवीन निधी आणि सुरू असलेली पडताळणी प्रक्रिया यामुळे योजना जी आहे ती आता अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे. तर मित्रमंडळींनो, ही होती संजय गांधी निराधार योजना 2026 संदर्भातील 25 जून 2026 पर्यंतची सर्वात ताज्या आणि महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही जी माहिती आहे ती गरजू नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच सरकारी योजना, अनुदान योजना आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.